मुस्लिम महापौर झाल्यानं सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात येते। सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिले। टीका करणाऱ्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा। मोहन भागवतांनी सलमान खानची स्तुती केली असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलं। मोहन भागवतांचा सल्ला त्यांनी घ्यावं। मोहन भागवतांनी ज्या पद्धतीने सलमान खानची जी स्तुती केली आणि सर्व समभावाची गोष्ट केली, मला असं वाटते त्यांनी मोहन भागवतांचा व्हिडिओ परत बघावा आणि मग आमच्याशी बोलावं। आम्ही तुम्हाला आग्रह धरला की मुंबईतला महापौर मराठी व्हायला पाहिजे, म्हणून नाईलाजाने तुम्हाला मराठी महापौर करावा लागला। नाहीतर कृपाशंकर सिंग काय बोलले हे तुम्हाला माहित नाही का? इकडचे दुसरे मंत्री जे दुसरे समाजाचे ते काय त्यांच्या मनात चाललं हे काय आम्हाला मराठ्यांना माहित नाही का? तर हे मला असं वाटते दाखवण्याचे दात वेगळे, बोलण्याचे दात वेगळे। तर मंत्रालयातील नरहरी झिरवळांच्या अन्न व औषध प्रशासन विभागात एसीबीने मोठी कारवाई केली आहे। एका क्लार्कला लाच घेताना अटक केली आहे। 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र डेंगरेला अटक करण्यात आले। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देतो या देण्यासाठी 50,000ची लाच मागण्यात आलेली होती, पण तडजोड केल्यानंतर 35,000ची लाच स्वीकारताना एसीबीने हा सापळा रचून अटक केलेली आहे। दरम्यान मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर सापळा रचून कारवाई झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। नरहरी झिरवळ हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री आहेत। तर मंत्रालयामध्ये खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू आहे असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं असं देखील सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। तर हर्षवर्धन सकपाळ यांनी काय ट्विट केलं ते आपण पाहूयात। एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एसीबीनं सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती असल्याचं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। धक्कादायक माहिती समोर येते आहे। महाराष्ट्र महायुती सरकारच्या कारकिर्दीमध्ये मंत्रालयामध्ये खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। पुन्हा एकदा स्पष्ट झालंय, जनतेची कामं पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली ही अत्यंत गंभीर बाब आहे असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं अशी मागणी हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेली आहे। तर साताऱ्यामध्ये आम्हाला बरोबर न घेणाऱ्यांची काय अवस्था आहे तुम्हीच बघा। सातारा जिल्हा परिषदेच्या निकालावरून शंभूराज देसाईंनी भाजपला हा टोला दिलाय। अति तिथं माती, त्यामुळे राजकारणात मर्यादा पाळायच्या असतात असं देसाईंनी म्हटलेलं आहे। आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला, नाही जमलं। जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला, नाही जमलं। काय अवस्था झाली आता? ज्यांनी नाही जमवलं ते कुठं आहे, त्याला आम्ही किती संख्येनं आहोत तुम्हाला सुद्धा माहिती आहे। आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो, आम्ही 37च्या पुढे जातोय। बहुमत आम्हाला 33 आहे, ते 26 वरच अडकलेत। त्यामुळे म्हणून मी काल साताऱ्यात बोलला, अति तिथं माती होते, काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा। ठीक आहे, झालं ते झालं आता।